आज देवाने तुझ्यासाठी एक संकेत पाठवला आहे. लक्ष दे. देव शांत आहे, पण न्याय देणार आहे. तू एकटा नाहीस. देव तुझ्या बाजूने उभा आहे. आजचा हा संदेश पूर्ण ऐकलास तर तुझं नशीब बदलू शकणार आहे. जे तुला सोडून गेले त्यांच्यापेक्षा देव तुझ्यासाठी काहीतरी मोठं पाठवत आहे. तू रडलास त्या प्रत्येक अश्रूचं उत्तर देव देणार आहे. देव तुझी वाट पाहतोय. फक्त तू एक पाऊल टाक. कधी वाटतं सगळं असूनही मन रिकाम आहे. तुझ्या मनात जे चाललंय ते देवाला आधीच माहीत आहे. तू थकलायस पण हार मानली नाहीस. देव तुझ्याकडून फक्त एकच गोष्ट मागतो आणि तू ती करत नाहीस. ही एक चूक तुझं आयुष्य थांबवत आहे. लोक काय म्हणतील म्हणून तू स्वतःला हरवत आहेस. देवावर विश्वास ठेवतोस पण स्वतःला नाही. मन शांत ठेवायचं असेल तर हे ऐकून घे. देवावर विश्वास ठेव. सगळं योग्य होणार आहे. जीवन कठीण नाही, विचार कठीण आहेत. आजचा हा संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. स्क्रोल थांबव. देव काही सांगत आहे. हे वाक्य लक्षात ठेव. आयुष्यभर तुझ्या कामी येणार आहे. आणि बघ तुझं आयुष्य कसं बदलत आहे. तू खूप विचार करतोस पण तुला उत्तर मिळत नाही. पण हे जर तू समजलास तर तुझं आयुष्य, तुझं मन कायमचं बदलून जाणार आहे. होय, जे होतंय ते तुझ्या हातात नाही, पण तू कसं वागतोस ते तुझ्या हातात आहे. आणि बघ, तुझं मन शांत राहत नाही, कारण तू सतत भूतकाळात अडकलेला आहेस. भविष्याची चिंता करतोस आणि वर्तमान जगायलाच विसरून जातोस. मनावर नियंत्रण ठेव. आयुष्य तू जिंकलानच आहेस. बघ, कर्म कर, फळाची अपेक्षा करू नकोस. तू मेहनत कर, पण रिझल्टवर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करू नकोस. आज तू खूप ताणमध्ये आहेस, पण फक्त उत्तर काय मिळणार तर नक्कीच तुला भगवंताची साथ मिळणार. आयुष्यात खूप लोक येतील आणि जातील, पण भगवंत कायम तुझ्या पाठीशी असणार आहे. जर तुझ्या देवावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. बाळा, जे मिळालं आहे त्यात आनंद मानायला शिकलास तर आयुष्य तुला सुंदर वाटणार आहे. देवावर विश्वास ठेव. योग्य वेळ आली की सगळं आपोआप घडतं. माझ्या बाळा, तू प्रामाणिक आहेस आणि प्रामाणिकपणे काम करतोस म्हणून तुला सर्व काही मिळणार आहे. जर तुझं मन शांत असेल तर तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणी ह्या छोट्या तुला वाटतील. जे तुला बदलता येत नाही ते तू स्वीकारायला शिक बाळा. वेळ गेल्यावर हाती उरतो तो फक्त पश्चाताप. स्वामींचा हा इशारा तू हलक्यात घेऊ नकोस. होय माझ्या लेकरा, वेळ कधीच थांबत नाही, पण योग्य वेळी घेतलेला निर्णय आयुष्य नक्कीच बदलतो. लोक काय म्हणतील यापेक्षा तू काय करशील हे जास्त महत्त्वाचं आहे. बाळा, चुका केल्याशिवाय अनुभव मिळत नाही. स्वतःवर विश्वास जर ठेवलास तर अर्धी लढाई तू जिंकशील. जिथे प्रयत्न असतो तिथे यश मिळतच असतं बाळा. आणि प्रयत्न करणाऱ्या माझ्या प्रिय भक्ताच्या पाठीशी मी कायमच असतो. जर तुला माझी साथ हवी असेल तर होय स्वामी आई असे तू टाईप कर आणि तुला योग्य वाटत असेल त्यांना हा संदेश तू शेअर कर. माझ्या बाळा, भूतकाळ सोड, वर्तमानात जगायला शिक. जा, आता मी तुझ्या सर्व चुका माफ केल्या आहेस. तू स्वतःला मुक्त केला आहेस. शांत मनातच आता तुझे योग्य निर्णय तू घेणार आहेस बाळा, कारण तू आता एकटा नाहीस. प्रत्येक कठीण काळानंतर एक चांगला काळ येतो आणि तो आता तुझा सुरू झाला आहे. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं आहे ते उगीचच नाही. त्याच्या मागे काहीतरी कारण होतं. आता तुझी मेहनत वाया गेलेली नाही बाळा. ज्यांनी तुला कमी लेखलं त्यांना एक दिवस नक्कीच उत्तर येणार आहे. हार मानणं सोपं आहे, पण लढणं आयुष्य बदलतं. त्यामुळे बाळा, तुला असं वाटतं की तुझा कोणी नाही, पण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे.
माझ्या बाळा, आज देव तुझं नशीब बदलणार आहे. तुझे नशीब बदलण्याची वेळ जवळ आली आहे. होय, देव काहीतरी तुझ्या नशिबात मोठा बदल घडवणार आहे. या व्हिडिओमध्ये तुला समजणार आहे देव आणि नशीब काम कसं करतं ते, आणि तुझं आयुष्य कसं बदलू शकतं. म्हणून हा संदेश तू पूर्ण ऐक. कदाचित हा तुझ्यासाठीच संदेश भगवंतांनी पाठवला आहे. चॅनलला तू लाईक, शेअर, सबस्क्राईब करून नक्कीच सपोर्ट कर. बाळा, स्क्रोल करून पुढे जाण्याची चूक करू नकोस. तुला वाटतं तुझं नशीब तुझे शत्रूसारखं विरोधात आहे, पण आज मी तुला एक सत्य सांगणार आहे. देव तुझं नशीब बदलण्याच्या तयारीत आहे. आयुष्यात काही वेळ असे होतं, आपण खूप प्रयत्न करतो पण होतच नाही काही. तेव्हा वाटतं की माझं नशीबच खराब. तू फक्त काम कर, मेहनत कर, विश्वास ठेव. तुझीही चांगली वेळ येणार आहे. हा व्हिडिओ जर तुझ्या मनाला लागत असेल तर एकच लक्षात ठेव, देव उशीर करतो पण चुकीचं नाही. जर तुला योग्य वाटत असेल तर माझा देव माझ्या पाठीशी असे तू टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. लोक तुझ्या साधेपणाचा फायदा घेतात बाळा, म्हणून तुझं साधेपण आता तू बदल. कारण खूप झालं बाळा, खूप अशा काही गोष्टी आहेत ज्यांची लोकांनी गैरफायदा घेतलेला आहे. आता तुझं सुवर्ण भविष्य सुरू झालेलं आहे बाळा. तू हार मानू नकोस. माझ्या लेकरा, तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात सर्व काही गेलं आहे. या जगात आईवडिलांपेक्षा मोठा हितचिंतक दुसरा कोणीही नाही. वडील हे कुटुंबाचे संरक्षक कवच म्हणून काम करतात, तर आई ही नैतिक मूल्यांचे आणि निस्वार्थ प्रेमाचे साक्षात मूर्तिमंत रूप असते. जी संतती आपल्या आईवडिलांना मानसिक क्लेश देते, त्यांच्याशी अनादराने वागते, तिच्या आयुष्यात सदैव सुख आणि सदैव कष्टच राहत असते. सुख कायमचे निघून जाते. म्हणून घरामध्ये देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही. बाळा, बघ, लोकांची संगत तू चांगली ठेव. लोकांचे मार्गदर्शन हे महत्त्वाचे आहेत, पण कोणाचं काय घ्यायचं हे तू स्वतः ठरव. माझ्या बाळा, तुला वाटतं की तुझ्या देवाने तुझी साथ सोडली, पण नाही. तुझ्या देवाने तुझी साथ कधीच सोडली नाही. तू फक्त शांत राहा, कारण तुझ्या शांत स्वभावातच सर्व काही दडलेलं आहे. परिस्थिती तू कशा पद्धतीने हाताळतोस हे खूप महत्त्वाचं आहे. होय माझ्या बाळा, चांगले आयुष्य जगायचं असेल तर चांगल्या सवयी लावाव्या लागतात. म्हणूनच तू काही गोष्टी लक्षात ठेव. प्रत्येक सकाळी उठल्यावर आपल्याकडे आयुष्याचा एक उद्देश असायला पाहिजे असं आपल्याला वाटतं, आणि म्हणूनच आपण त्यासाठी आयुष्य जगायला सुद्धा पाहिजे. त्या कोणत्या गोष्टी आहेत हेच मी तुला आज सांगणार आहे बाळा. माझ्या लेकरा, बघ, तुला असं वाटतं की तुझं कोणीच नाही, पण तुझ्यासोबत तुझी स्वामी आई आहे. तुझ्या स्वामी आईचा जर तुला साथ हवी असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर. माझ्या बाळा, बघ, शब्द खूप महत्त्वाचे आहे. शब्द हे दुधारी शस्त्र आहे. एखादे वाक्य बोलल्यावर जेवढा परिणाम घडतो तेवढाच परिणाम एखादे वाक्य न बोलण्याने पडत असतो. म्हणून कुठे काय बोलावं याची माहिती असणे खूप महत्त्वाचे आहे. माझ्या बाळा, शब्द हे दुधारी शस्त्र. एखादे वाक्य बोलल्यावर जेवढा परिणाम तेवढंच न बोलण्याचा. म्हणून तुला राग आला असेल तर अशा स्थितीत तू बोलणे शांत ठेव. तू जेवढा शांत राहशील तेवढाच लवकर राग शांत होईल. रागाच्या भरात तू बोलताना चुकीचे शब्द वापरशील आणि त्यामुळे प्रकरण आणखीन बिघडून जाईल. माझ्या लेकरा, बघ, कितीही काही झालं तरी स्वभाव हा शांत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपला स्वभाव शांत असेल तरच आपण आपल्याला ओळखू शकतो.
माझ्या बाळा, बघ, तुला असं वाटतं की तुझ्या मागे साडेसाती आहे, पण तुझी ही साडेसाती आज कायमची निघून जाणार आहे. कारण तुझ्या आयुष्यात आता भगवंताने एंट्री केलेली आहे. तू कायम आनंदी राहणार आहेस बाळा, कारण तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी अवघड गोष्ट आता निघून गेली आहे. कुटुंबासाठी, जगासाठी, समाजासाठी जगणं तू सोड. सर्वात आधी स्वतःसाठी वेळ देणं तू शिक. हे खूप महत्त्वाचं आहे. दिवसभर सगळ्यांची काळजी घेता घेता तू स्वतःला विसरून चालला आहेस. रोज काही वेळ आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी दे. वाचन, संगीत, फिरायला जाणं याने मन ताजंतवानं राहतं आणि हा छोटासा टाईम तुझ्या आनंदाचा मोठा आधार ठरतो. माझ्या बाळा, आपल्या भावनांना दाबून न ठेवता ते व्यक्त करायला शिक. जवळच्या व्यक्तींशी मन मोकळं बोल, भावना व्यक्त कर. हे मानसिक आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. रडावंसं वाटलं तर रड, हसावंसं वाटलं तर हस. मन हलकं कर. पण अशा व्यक्तीजवळ जी व्यक्ती कधीही धोका देणार नाही. होय माझ्या लेकरा, शरीराची काळजी घेणं, नियमित व्यायाम करणं, योग्य आहार, पुरेशी झोप यामुळे फक्त शरीरच नाही तर मनसुद्धा निरोगी राहतं. थोडंसं चालणं, योगा, साधे स्ट्रेचिंग यामुळेही शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तुझा मूड सुधारतो. यासाठी तू आरोग्याकडे सुद्धा लक्ष ठेव. मला काय होणार आहे हा दृष्टिकोन तू बदल. होय माझ्या लेकरा, कधी कधी नाही म्हणायला सुद्धा शिकायला पाहिजे. प्रत्येक गोष्टीसाठी होकार देणं आणि स्वतःवर जास्त जबाबदाऱ्या लादून घेणं हे सुद्धा आपलं थकवा आणि चिडचिड वाढवू शकतं. आपल्या मर्यादा ओळख आणि योग्य वेळी नाही म्हणायला शिक. हे स्वतःच्या आनंदासाठी खूप महत्त्वाचं आहे बाळा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद भेटत असतं. रोजच्या आयुष्यातल्या साध्या क्षणामध्ये अगदी छोटीशी गोष्ट, एक कपभर चहा घेण्यात सुद्धा आनंद आहे. घरात मिळणारी शांतता, मुलांच्या हसण्यातला आनंद, एखाद्या सुंदर संध्याकाळी फेरफटका मारायला जाणे यामध्ये आनंद शोधला तर जीवन अधिक सुंदर आणि आरामदायी वाटायला लागतं. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत बाळा. यामुळे तुला नक्कीच फायदा होणार आहेत. फक्त तू त्या पूर्ण फॉलो कर आणि त्यानुसार जगायला शिक. माझ्या बाळा, आता स्वामींचा वटवृक्ष तुझ्या कुटुंबावरती असणार आहे आणि कायमच तुला त्यांचा आशीर्वाद मिळणार आहे. आयुष्यात खूप तुला यशस्वी व्हायचं आहे तर स्वामींचा आशीर्वाद तुला घ्यावंच लागेल. तुझ्या आयुष्यात मोठी व्यक्ती व्हायचं असेल तर त्यासाठी फक्त पुरेसा पैसा नाही तर त्यासाठी स्वामींची साथ सुद्धा आवश्यक आहे. होय माझ्या लेकरा, आर्थिक अडचण आहे तुझ्या आयुष्यात मला माहीत आहे, पण ती आता पूर्णपणे दूर होणार आहे. कारण आता तुझ्या आयुष्यात श्रीमंती येणार आहे. माणूस त्याच्या कर्माने नाही तर विचाराने महान होत असतो. बाळा, एखाद्या व्यक्तीकडे किती संपत्ती आहे यापेक्षा त्याचे विचार करण्याची पद्धत कशी आहे यावरून त्याचे भविष्य ठरते. म्हणून तू सकारात्मक राहा बाळा. ज्या व्यक्तीची विचारसरणी नकारात्मक तिला लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही. जो माणूस सतत जुन्या दिवसांच्या आठवणीत रमतो आणि वर्तमानातील संधीकडे दुर्लक्ष करतो तो कधीच प्रगती करू शकत नाही. त्यामुळे तू सतत तक्रारी करणे सोड. दोष शोधणारा माणूस कधीच सुखी नसतो. बाळा, सतत तक्रारी करणे हे कमकुवतपणाचे लक्षण आहे. त्यात सकारात्मक पॉझिटिव्ह राहा. नवीन नवीन शिकत राहा. मनुष्य जिवंत असूनही मृता समान आहे. ज्ञानाचा अभाव हेच गरिबीचे मूळ कारण आहे. म्हणून तू सतत काही ना काहीतरी शिकत राहा. शिकण्यासाठी वयाचे बंधन नसते. होय माझ्या लेकरा, बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो स्वीकारावा लागतो.
जो बदलाला आणि गुंतवणुकीला घाबरतो तो स्पर्धेत मागे पडतो आणि दरिद्रतेच्या चक्रात अडकतो. त्यासाठी तू बदल स्वीकार. माझ्या लेकरा, श्रीमंत मानसिकता म्हणजे केवळ पैसा नाही, तर बुद्धिमान व्यक्ती खूप महत्त्वाची असते. यशस्वी व्यक्ती आज आणि आत्ता यावर लक्ष केंद्रित करते. जे हातात आहे त्यावर सर्वोत्तम निर्णय हीच महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या बाळा, विश्वास महत्त्वाचा आहे, पण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सांगणे हे शहाणपणाचे लक्षण नाही. यामुळे तुला धोका निर्माण होईल. तू कोणती गोष्ट करणार आहेस हे ती करण्यापूर्वी कोणालाही सांगू नकोस. बाळा, तुझ्यातील कमकुवतपणा सर्वांना सांगणे तुझे चुकीचे आहे. चुकीचे लोक त्याचा गैरफायदा घेत असतात. तू किती कमावतोस आणि किती बचत करतोस ही सुद्धा माहिती तू सर्वांना सांगू नकोस. यामुळे तुला लोक मत्सर करतील आणि तुझ्यावर आर्थिक दबाव निर्माण करतील. म्हणून तुझी इन्कम तू कधीच कोणाला सांगायची नाही. प्रत्येक चांगल्या कामाचे प्रदर्शन जर तू करत राहिलास तर त्याचे महत्त्व देखील कमी होईल बाळा. होय माझ्या लेकरा, तुझ्या वैयक्तिक संबंधांविषयी इतरांना सर्व काही सांगण्याने गैरसमज आणि हस्तक्षेप होऊ शकतो. काहीही गरज नाही आपल्या आयुष्याचं पान प्रत्येकाला दाखवण्याने. जर कोणी तुला एखादं गुपित सांगत असेल तर ते कोणालाच तू सांगायचं नाही. नाहीतर तुझ्यावरचा विश्वास उडाला जाईल आणि समोरची व्यक्ती दुखावली जाईल. होय माझ्या लेकरा, बघ, तुझ्या आयुष्यात सर्व चांगलंच होणार आहे. फक्त तू जेव्हा सकाळी उठशील तेव्हा माझे सर्व चांगलेच होईल हे वाक्य सकाळ, दुपार, संध्याकाळी म्हणत राहा आणि तू स्वतः अनुभव घे. जर तुला आजचा संदेश थोडासाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. कमेंट बॉक्समध्ये माझे चांगलेच होईल हे वाक्य तू नक्की लिहायला विसरू नकोस. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.